आपल्याला पाहायला मिळतात. कोळी ब्रदर्स आयोजित आपण बघतोय नाकवा चषक 2025 सलामीची जोडी सुद्धा मैदानात जाताना दिसते. ईगल स्टार ज्याने पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी नाराजी व्यक्त केली असेल कारण की फलंदाजी थोडीशी कमी झाली आणि त्याच जोरावर आपण बघितलं तर कोहली इंडियन संघ विजयी झाला होता. त्या मात्र दोन्ही संघांना संधी असेल स्वराज 11 आणि ईगल स्टार या सामन्यामध्ये दोन्ही संघांना चांगली कामगिरी करावी लागेल जर आपल्याला दुसऱ्या फेरीत दाखल व्हायचं असेल तर. सलामीची जोडी आपण मैदानात बघतोय. सलामीची जोडी मैदानात एलिस्टर गोडबोले आणि अमित जाण्या ही सलामीची जोडी आपण मैदानात बघतोय. स्ट्राईक एंडला आपण बघतोय अमित जाण्या यांना बघतोय. या सामन्यात नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल कारण की हा सामना दोन्ही संघांना अटीतटीचा सामना आहे. कारण की या सामन्यात जो हरेल पराभूत होईल तर नक्कीच या नाकवा चषकातून या स्पर्धेतून बाद होईल. तर सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन येतोय रोमिओ बाला पाटील. पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू बॅटची एज लागली गेले आणि चेंडू आपण बघतोय त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये त्या ठिकाणी गेलाय आणि संघाचं श्री गणेश झालंय. या एक धावेने मात्र खातं खोललं गेलंय. अमित जाणे यांना आपण बघतोय. एक धावेने आपण बघतोय संघाचं खातं खोललं गेलंय. त्या मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतोय एलिस्टर गोडबोले. यावेळी सुरेख चेंडूने बघितले तर यावेळी थोडासा खाली राहिला होता चेंडू. त्याच स्वरूपात आपण बघतोय हा चेंडू जातोय निर्धाव. की एलिस्टर याला सुद्धा माहिती आहे की मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी झाली नाही मात्र या सामन्यामध्ये फलंदाजीवर जोर लावावा लागेल. यावेळी फुल टॉस चेंडू आणि यावेळी काय घडतंय तर लेग बाईचा इशारा होतोय पंच आपण बघतोय. या एक धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय. 2 या धावसंख्येवर चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 चेंडू 2 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आहे मात्र चांगली सुरुवात करावी लागेल ईगल स्टार संघाला. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपण बघतोय मात्र यावेळी काय घडलंय बॅटची हलकीशी एज घेतली गेले आणि पहिला आदरा बसलाय ईगल स्टार संघाला. एलिस्टर गोडबोले बॅक टू द पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय या सामन्यात सुद्धा नाराजगी व्यक्त केले एलिस्टर गोडबोले कारण की एक मोठा फटका खेळायचा होता. कारण की आपण बघतोय पॉवर प्लेचं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक आपण बघतोय 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचाच फायदा घ्यायचा प्रयत्न केला गेला मात्र या ठिकाणी बॅटची हलकीशी एज घेतली गेली आणि पहिला आदरा बसला गेला ईगल स्टार संघाला एलिस्टर गोडबोले. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय नोवेल गोडबोले. त्यांचेच बंधू आपण बघतोय नोवेल गोडबोले. च्या माहितीसाठी या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. रिवर्स फटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय मात्र यावेळी सुरेख झेल एक उलटा झेल टिपला जातोय आणि आता बॅक टू बॅक दुसरा आदरा बसला गेलाय ईगल स्टार संघाला. नोवेल गोडबोले बॅक टू द पवेलियन. डीजे
धन्यवाद डीजे. तर आपण बघतो बॅक टू बॅक दुसरा धक्का बसला गेलाय. तर मात्र हॅट्रिकची संधी असेल, कारण की आजच्या दिवसात एकही हॅट्रिक आपण बघितली नाही. तर हॅट्रिक वर येतोय गोलंदाज रोमिओ बाळा पाटील. नवीन फलंदाज मैदानात आपण बघतोय लॉन्जिनस तातिखाव. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय. शेवटचा चेंडू हॅट्रिक बॉल, फुलटा चेंडू. आणि यावेळी काय घडलंय तर या स्पर्धेतील या तिसऱ्या दिवसातील पहिली हॅट्रिक आपण बघतोय रोमिओ बाला पाटील याच्या नावावर. आणि यावेळी परतावं लागतंय लॉन्जिनस तातिकाव बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. तर धन्यवाद डीजे. या तिसऱ्या दिवसातील पहिली हॅट्रिक आपण बघतो. या अगोदर सुद्धा खूप गोलंदाज आपण बघितले जे हॅट्रिकवर होते, मात्र यावेळी काय केलंय तर गोलंदाज रोमिओ बाला पाटील ज्याने अप्रतिम षटक हातललंय. पहिलं षटक हातललं, फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद केल्यात. पहिला आदरा बसवला गेला आपण बघितलं तर ॲलिस्टर गोडबोले, त्यानंतर नोवेल आणि त्यानंतर लॉन्जिनस, असे 3 मोठे धक्के आपण बघतोय ईगल स्टार संघाला लागले गेलेत. तर नवीन गोलंदाज मैदानात येतोय. तर नवीन गोलंदाज मैदान येतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय मिल्टन भोत्या, कारण की आतापर्यंत चांगली कामगिरी केली रोमिओ यांनी. आणि आता मिल्टन येतोय. पहिला चेंडूला टॅप केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू कलेक्ट करतील तत्पूर्वी एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली आहे. दुसरे षटक मैदानात चालू आहे. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर 1 धाव आणि या 1 धावेने आता मात्र धाव पलक पुढे सरकलाय. 3 धावा 3 गडी बाद. आता मात्र संत सावध सुरुवात म्हणावी लागेल. सुरेख चेंडू बॅटची एज लागली गेले. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. या 1 धावेने आता मात्र धाव बोलक पुढे सरकलाय 4 या धावसंख्येवर. आता मात्र खातं खोललं गेलं. आपण नवीन फलंदाज मैदानात बघतोय ऑल्विन गडेरी. हा नवीन फलंदाज मैदानात. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 2. यावेळी काय घडलंय तर पंचांनी निरीक्षण केलं की हा चेंडू आपण बघितलं तर लेग स्टंपच्या वरून हा चेंडू जातोय आणि त्याच कारणास्तव आपण जर विचार केला तर हा निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. सुरेखा क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी मात्र आपण बघितलं तर चौथा हादरा बसलाय टीम ईगल स्टार या संघाला. फलंदाज आपण बघतोय अमित जाण्या याला परतावं लागेल डीजे. धन्यवाद डीजे. यावेळी मात्र संकटात दिसतोय हा संघ, कारण की आतापर्यंत जर विचार केला दुसरं षटक मैदानात चालू आहे आणि आतापर्यंत 4 मोठे धक्के बसले गेलेत ईगल स्टार संघाला. कारण की या स्पर्धेमध्ये जो आता संघ बाद होईल तर नक्कीच या स्पर्धेतून बाद होईल. त्यामुळे चांगली फलंदाजी करावी लागेल ईगल स्टार संघाला. अजूनही संधी, अजूनही जर विचार केला तर 3 षटक 2 चेंडूचा खेळ अजूनही मैदानात शिल्लक. यावेळी खराब चेंडू, वाईटचा इशारा येतोय. 1+1 एकूण या 2 धावा असतील आणि या 2 धावेने आता मात्र धावबलक पुढे सरकलंय 6 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4. शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे मिल्टन याची. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली आणि पुन्हा एकदा तेच समीकरण पाहायला मिळतंय. आता मात्र लिओ मनबाट याला परतावं लागेल बॅक टू द पेव्हिलियन डीजे.
धन्यवाद डीजे. त्या मात्र पुन्हा एकदा आपण गोलंदाजीचा विचार केला तर मिल्टन बोथे सुद्धा या ठिकाणी हॅट्रिकवर येतोय. पहिली हॅट्रिक आपण बघितली जी रोमिओ बाला पाटील याच्या नावावर राहिले. आता मात्र दुसरी हॅट्रिक होईल का हे बघावं लागेल, कारण की गोलंदाजी मार्कवर आहे मिल्टन बोथ्या. आता नवीन फलंदाज मैदानात सचिन नातो. हॅट्रिक बॉल असणार आहे. या ठिकाणी वेगवेगळे रेकॉर्ड होताना दिसत आहेत, कारण की एक हॅट्रिक झाले, आता दुसरी हॅट्रिक होईल का. नागवा चषक आपण बघतोय 2025. यावेळी मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेले. कारण की बघितलं तर आता मात्र सचिन या ठिकाणी स्वतःला सावरून घेत आहेत, कारण की त्यापर्यंत विचार केला धावांचा तर धावा लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 7 धावा आणि आतापर्यंत गडी बाद झालेत 5. धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर इगल स्टार नाणेफेकी हरल्यानंतर आपण बघतोय प्रथम फलंदाजी करताना दिसलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला गेला. स्वराज 11 आतापर्यंत योग्य निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय आणि तेच सिद्ध करताना आपण बघतोय मैदानात उतरलाय तो म्हणजे स्वराज 11 संघ. नवीन गोलंदाज मैदानात येतोय रोमिओ बाला पाटील. वैयक्तिक दुसरं षटक. यावेळी पहिला चेंडू बघितलं सुंदररित्या हाताला गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि चेंडू कलेक्ट करतील तत्पूर्वी जर विचार केला तर या 1 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 8 या धावसंख्येवर. या आपण बघतोय स्पर्धा JTC लाईव्ह या लाईव्ह वाहिनीवर आपण बघू शकताय. घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकताय. यावेळी मोठा फटका येईल का, चेंडू हवेत आणि चेंडू जाईल का. मात्र चांगला प्रयत्न केला गेला क्षेत्ररक्षकामार्फत, मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषे बाहेर. धन्यवाद डीजे. आता मात्र या 6 धावेने आपण बघतोय धावसंख्या या ठिकाणी लागले गेलेत त्या 14 धावा. यावेळी आपण बघतोय पंचांचा इशारा होतोय, वाईटचा इशारा. या अवंतर धावेने आता मात्र धावफलक या षटकामध्ये धावा येताना दिसत आहेत. धावा लागल्या गेल्यात त्या 15 धावा. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू हाताळून गेलेत, धावा झाल्यात त्या 15 धावा. यावेळी सुरेख फटका इन टू द गॅप, चेंडू जातोय धन 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 करत सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी येतोय नकवा चषक 2025 चा सुरेख चौकार. डीजे. धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय ऑलविन गडेरी त्या मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत, कारण की त्याला माहिती आहे धावा दाबवलकर या कमी धावा लागल्या गेल्यात आणि आता मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. त्याच कारणाचा आपण बघतोय 1 षटकार 1 चौकार हे आपल्याला येताना दिसत आहेत. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. 3रं षटक मैदानात चालू आहे. यावेळी सुरेख चेंडू, यावेळी कमबॅक केलंय, कारण की आपण बघतोय रोमिओ बाला पाटील ज्याने पहिलं षटक हाताळलं त्या षटकामध्ये नक्कीच ईगल स्टार संघाला रोखलं होतं आणि हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली होती. मात्र या षटकामध्ये थोडासा मार बसला गेलाय. 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत आपण बघतोय. यावेळी सुरेख चेंडू, यावेळी फक्त चेंडूला दिशा दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र आपण बघितलं तर सचिन नातो यांनी थांबवलं गेलं आणि आता मात्र धावा दापोलकर पोचल्या जातात त्या 20 धावा. त्या मात्र थोडंसं चांगल्या स्थितीमध्ये येतोय संघ, कारण की जर विचार केला 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा होत्या.
यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्ह केला जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करतील तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण केली गेली. एक धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 21 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असणार आहे. ओव्हर झाले, माफ करायचं, षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ईगल स्टार संघ प्रथम फलंदाजी करताना धावा धावफलकावर लागल्या गेल्या त्या 21 धावा 5 गडी बाद. डीजे धन्यवाद. डीजे 3 षटकाची समाप्ती झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय आतापर्यंत धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 21 धावा. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय राजन भदेरी. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी येतोय. कारण की आतापर्यंत सुरेख गोलंदाजी राहिले. 7च्या सरासरीने खेळताना दिसतोय तो म्हणजे ईगल स्टार संघ. 4थ्या षटकातील पहिला चेंडू, सुरेख फटका इन टू द गॅप. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवलं गेलंय आणि त्याच मुले आपण बघतोय त्या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी चांगलं बॅकिंग केलं गेलं. एक धावेने धावफलक पुढे सरकले 22 या धावसंख्येवर. तर मात्र या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा या ठिकाणी घ्याव्या लागतील ईगल स्टार संघाला. की आतापर्यंत चांगली सुरुवात राहिली मात्र गडी जास्त बाद झालेत. मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि यावेळी मात्र एक सोपा जेल टिपलाय आणि ऑलविन गडेरी याला मात्र आता परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. डीजे धन्यवाद. डीजे तर नवीन फलंदाज मैदानात इझाक बुरखाव. आतापर्यंत गडी बाद झाले 6. चांगली गोलंदाजी राहिले. आणखी बघितलं गोलंदाजी करताना जे गोलंदाज वापरले गेलेत त्याने आपली गोलंदाजी ही चांगली गोलंदाजी राहिले आणि या ठिकाणी धावा धावफलकावर लागल्या गेल्या त्या 22 धावा. त्यावेळी फुलटा चेंडू आणि चेंडूचा समाचार घेतला गेलाय आणि हा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार येतोय रोमियो चषकातील एक उत्तुंग षटकार. तर या ठिकाणी पंचांनी मागणी केली गेले, रिव्ह्यू या ठिकाणी रेफर केला गेलाय. हाईट इज अ फॅक्टर बघावं लागेल आणि या ठिकाणी चेक केलं जाईल. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग.
तर या ठिकाणी चेक केलं गेलंय आणि हा चेंडू नो आहे असं आपण बघतोय. थर्ड अंपायर या ठिकाणी डिसिजन आलेला आहे. त्याचमुळे हा चेंडू नो कमरेच्या वरती या ठिकाणी आढळला गेलाय आणि या 6+1 एकूण 7 धावा. या 7 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय. 29 धावा आणि हा पुढचा येणार चेंडू असणार आहे फ्री हिट. धावा धावफलकावर लागले गेले त्या 29 धावा. चेंडूचा जर विचार केला आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर आता मात्र काय घडेल हे बघावं लागेल कारण की येणारा चेंडू आहे फ्री हिट. फुल टॉस चेंडू आहे. चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा धोका नसणार आहे फलंदाजाला कारण की चेंडू होता फ्री हिट. या 1 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलाय 30 या धावसंख्येवर. जर आपण बघतोय गोलंदाज राजन भदेरी यांनी जर हॅट्रिक घेतली तर गिरधार बोटीचे नाकवा, निर्धार बोटीचे नाकवा, नयन बानखोल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक ते आलाय. अजूनही जर विचार केला तर हॅट्रिकची संधी आहे. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय. सनी केली ख्याद्या नवीन फलंदाज मैदानात आपण बघतोय आणि या ठिकाणी हॅट्रिकची संधी असणार आहे कारण की अजूनही जर विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. या लगातारच्या 2 चेंडूवर जर 2 गडी बाद झाले तर नक्कीच 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतोय. यावेळी काय घडतंय पंच आहेत त्या ठिकाणी. चेंडू जातोय लेग बाईटचा इशारा येतोय आणि चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. या 1 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 31 या धावसंख्येवर. अजूनही जर विचार केला शेवटचा चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहे या 4थ्या षटकातील. मात्र हॅट्रिकची संधी या ठिकाणी हुकली गेली आहे. मात्र आपले प्रयत्न या ठिकाणी चांगले करतोय गोलंदाज आपण बघतोय राजन भदेरी. यावेळी काय घडलंय तर बॅटची एज पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत आणि हा निर्धाव चेंडू. 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर ईगल स्टार संघ प्रथम फलंदाजी करताना धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत 31 धावा. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र शेवटचं षटक असणार आहे. हाणामारीचं षटक जे म्हटलं जात आहे कारण की या षटकामध्ये सर्व फलंदाज आपण बघितलं तर मोठे फटके खेळण्यामध्ये जातो आणि तेच षटक हाताळण्यासाठी आपण बघतोय नवीन गोलंदाज मैदानात येतोय जॉयसन घट्या. याच्यावर ही जबाबदारी दिली गेली. कर्णधार आपण बघतोय. शेवटचं षटक मैदानात आतापर्यंत धावा लागल्या गेल्या त्या 31 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत जर विचार केला स्वराज 11. त्या मात्र या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या तर नक्कीच एक चांगलं बॅटल, एक चांगलं स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्यात ताकदीचा गोलंदाज येतोय जॉयसन घट्या. शेवटचा आणि अंतिम षटक या पहिल्या डावातील. तर स्ट्राइक एंडला आपण बघतोय इझाक अजूनही मैदानात आहे. इझाक याला संधी आहे या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा
या ठोकावा लागतील. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आता मात्र इझाक याला परतावा लागेल. धक्का बसला गेलाय. 8वा या ठिकाणी ईगल स्टार संघाला इझाक. बॅक टू द पवेलियन डीजे. तर धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानात जातोय अरविंद सांदन. मात्र शेवटचे 5 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहे. जर गडी बाद आतापर्यंत विचार केला ईगल स्टार संघ 31 धावा 8 गडी बाद. आपण बघतोय लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी अरविंद. त्यासाठी आपण बघतोय फील्ड या ठिकाणी चेंज केली जाते. अली फुलटा चेंडू बॅटची एज लागली मात्र चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी एकच धाव या 1 धावीने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 32 या धावसंख्येवर. या हाणामारीच्या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत फक्त 2 चेंडूमध्ये एकच धाव त्या ठिकाणी खर्च केले गेले. त्याच कारण म्हणजे आतापर्यंत 8 गडी बाद झालेत ईगल स्टार संघाचे. मात्र स्ट्राईक एंडला सनी याला आपण बघतोय. शेवटचे 4 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहेत. यावेळी खराब चेंडू आपण बघतो लेग स्टिकच्या बाहेर अवांतर धाव वाईटचा इशारा. आणि या अवांतर धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकले 33 धावा. अजूनही या षटकामध्ये जर विचार केला 10 ते 15 धावा आल्या तर नक्कीच चांगला स्कोरबोर्ड या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र गोलंदाज तेवढा ताकदीचा आहे. सुरेख गोलंदाजी. यावेळी काय घडलंय तर चेंडू खाली बसलाय म्हणजेच यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू हाताळला गेलाय. 22चा इशारा येतोय. आणि या 1 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलाय 34 या धावसंख्येवर. या हाणामारीच्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली. स्वराज 11 संघ आपण बघतोय प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आपल्या संघासाठी. चेंडूचा विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 34 धावा. चौथा चेंडू असणार आहे. स्ट्राईक एंडला आपण बघतोय अरविंद याला बघतोय. यावेळी त्रिपळा उस्त दांडी दांडी गुल. या ठिकाणी 9वा आदरा बसला गेलाय टीम ईगल स्टार संघाला. अरविंद बॅक टू द पवेलियन डीजे. तर धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज ब्रायन नाथो शेवटचा विकेट असणार आहे. कारण की आतापर्यंत जर विचार केला तर 9 गडी बाद झालेत. 34 धावा 9 गडी बाद. तर नक्कीच ईगल स्टार संघ ऑल आउट होण्याच्या दिशेने दिसतोय. मात्र अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानात ब्रायन नाथो च्या माहितीसाठी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केलेत. यावेळी काय घडतंय तर
पंच त्या ठिकाणी इशारा देतात की हा चेंडू पायाला आदळला गेलाय, लेग बाईचा इशारा येतोय. या एक धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलाय 35 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू 1+1. बाईचा इशारा होता का पंच? एकच धाव आहे त्या ठिकाणी. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, मात्र यावेळी झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला गेला. उलट्या दिशेने हा झेल होता. मात्र यावेळी काय घडलंय तर 2 धावावर समाधान मानतोय. 2 धावेने धावफलक पुढे सरकलंय 37 या धावसंख्येवर आणि 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय टीम. हॅलो हॅलो हॅलो. चला थँक्यू रोहितजी निकम यांचा आपण आवाज ऐकला. चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसात आपण पाहिले गेलं. कालच्या दिवसात अक्षय साडम होते आणि एक सुंदर क्रीडा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. आपल्याला जरूर GTC लाईव्ह या चॅनलवरती आपण पाहतायत. एक दर्जा क्रिकेटची स्पर्धा कोळी ब्रदर्स आयोजित नाखवा चषक 2025 चा हा क्रिकेटचा सोहळा आपला जरूर पाहायला मिळतोय. वसईची नगरी, वसई कोलीवाडा आणि अगदी जर पाहिले गेले तर हे संपूर्ण कोळी बांधव या ठिकाणी उपस्थित होत असताना या संपूर्ण कोळी बांधवांचं आम्ही मनाच्या अंतर्हृदयापासून खूप खूप स्वागत करतोय. 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने जरूर जाताना दिसत आहेत. ओपनिंग पेअर, ओपनिंग बॅटर पण आपण सातत्याने पाहतायत. कुठे कुठली गोष्टीची कमतरता जाणवते का लगेच कमिटी मेंबर त्या ठिकाणी पोहोचले जात आहेत. कौतुक करावं लागेल कमिटी मेंबरचं. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष आहे या कोर कमिटीचं. बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील कोर कमिटीचे जवळपास 5 ते 6 खेळाडू पाहायला मिळत आहेत. तिथून नाही तर जर पाहिले गेले तर डिकाच्या माध्यमातून स्वराज्य 11 या संघाला करायच्या 38 धावा. गॉडसन, मनभाट आणि दुसऱ्या बाजूला पाहिजे तर जॉय खाकू यांना आपण जरूर पाहतायत. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत मिस्टर इझाक यांना आपण जरूर बघताय. पहिलाच बॉल डायरेक्ट हिट केला गेला. स्टेबल खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती पहिली मोठी विकेट. डावकर शैलीचे फलंदाज बाद होत असताना गॉडसन बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डिझे. स्वतःवरती कदाचित नाराज असतील गॉडसन. ज्याप्रमाणे स्टेपवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडूचा टप्पा थोडा लांब होता, थोडीच उसळी प्राप्त केली आणि विकेट किपरचे कौतुक करावं लागेल. चेंडू बघतायत फुलटॉस बॉल. यावेळेला जर पाहिले गेले तर रेफर केले गेले पंचांच्या माध्यमातून नो चेंडू असेल का ते पाहिलं जाईल. यस पंच, तुमचा निर्णय आता मात्र द्यावा लागेल. यस, कारण की या ठिकाणी जर पाहिले गेले तर रिव्ह्यूची मागणी केलेली आहे, परंतु रिव्ह्यूचा थोडा इश्यू चालू आहे. त्याच कारणास्तव तुम्हाला जे वाटेल आता मात्र तुमचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. यस पंच, आपण एकत्रित या निर्णय जो असेल तो आपण द्या, कारण की ॲक्युरेट पंचाची भूमिका संपूर्ण स्पर्धेमध्ये अदा केलेली आहे.
यस, आता पंच आपल्या जागेवरती जातील. चला दोन्ही बॅटर आपण प्रथमतच जागेवरती जा आणि त्या ठिकाणी पंच जरूर निर्णय देतील. यस, आणि यस, नो बॉल नसणार आहे. हा फेअर डिलिव्हरी आहे कारण की थोडासा खाली होता चेंडू आणि हेच पाहत असताना पंचाने इशारा केला आहे नो बॉल नसणार आहे. चला चला बॅटर आपण स्ट्राईकवरती जा कारण की पंचांशी आता वादविवाद करू नका कारण की हे जे पंच आहेत याने भरपूर क्रिकेट खेळले, भरपूर स्पर्धा कव्हर केल्यात, लाख मोलाच्या स्पर्धा नेहमीच ते कव्हर करत असतात आणि त्याच करायचे दोन्ही देखील जर पाहिले तर पंच सक्षम पंच आहेत या स्पर्धेमध्ये. थोडासा खाली टॉस होताना हा चेंडू आपण जरूर बघितला, हाईट होती या चेंडूवरती परंतु टॉस होणार चेंडू अगदी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे जर पाहिले गेले तर कमबॅक असे दर्शवले गेले, ॲक्युरेट आपला जरूर पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर गोलंदाज पाहायला मिळत आहे मिस्टर इझॅक, अर्थातच आयझॅक हे त्यांचं नाव मूळ नाव आहे परंतु टोपण नावाने इझॅक या नावाने फार मोठी प्रसिद्धी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावसंख्या धावफटकावरती 1 घरामध्ये चेंडू फेकून झाले. यस 2. यस 3 चेंडू फेकून झाले होते. एवढा चांगला फटका ऑन साईडला सजवला गेलाय आणि अशा रीतीने जर पाहिले तर 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजीचा नजारा दाखवत असताना आपण जरूर बघतायत इझॅक या गोलंदाजाला. 38चं लक्ष आहे. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, विकेट जाईल का तर नाही, नॉट आउट असणार आहे. आणि अगदी जर पाहिले गेले तर अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 1 धाव त्या ठिकाणी जरूर कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3च्या घरामध्ये. जो इश्यू झाला होता तो क्लिअर पुन्हा एकदा होत असताना दिसतंय आणि ॲक्युरेट आता मात्र जेटी सलाईवची टीम या ठिकाणी सज्ज होत असताना आपण पाहतायत. पाच चेंडू फेकून झाले, शेवटचा अंतिम बॉल. ओव्हर दी विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी 1 डी, एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त केली डिक्लेअर झोनच्या माध्यमातून. पहिल्या षटकात चांगली गोल राहिली गेली. बॅटिंग करत असताना इगल स्टार थोडेसे त्यांचे स्टार चमकले नाही आहे परंतु गोलंदाजी करताना आतापर्यंत त्याचे स्टार चमकलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 38चा पाठलाग करत असताना 4 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत म्हणजेच इथून देखील बऱ्याच धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक, पुन्हा एकदा घेऊया मैदानाच्या दिशेने. नाखवा नाखवा गुणगान गाणारे संगीत आपल्याला जरूर पाहायला मिळते. नाखवा चषकाचं एक सुंदर पर्व, हे 5वं पर्व आपण जरूर पाहू शकतायत. आणि या 5व्या पर्वात देखील जर पाहिले गेले तर एक सुंदर क्रिकेटची स्पर्धा, जिथे पाहाल तिथे डगआउट्स, जिथे पाहाल तिथे कटआउट्स, चांगलं आयोजन नियोजन सिस्टमॅटिक आयोजन आपण जरूर बघतायत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ही धावसंख्या धाव फटकावरती जरूर लागली गेले. एक धक्का पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला गेला जरूर. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ॲलिस्टर. ॲलिस्टर यांना आपण जरूर बघतायत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होत असताना. ॲलिस्टर गोड बोले यांना आपण जरूर पाहतायत. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतील. पाचू बंदरचे देखील काही प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत असतात, त्यांचे देखील वेलकम सुस्वागतम. हे आजूबाजूचे अलीकडचे पलीकडचे जर पाहिजे तर गावामधील प्रेक्षक आलेत. थोडासा खाली राहिला टप्पा पडल्यानंतर
विकेट किपर बीट झाले, मागे निघून चालले. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव येईल. एक धावेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. ऐवा स्टेडियम आहे, ऐवाचं एक क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि त्याच ग्राउंडवरती चालू असलेली भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण जरूर पाहत आहेत. टॉस्क बॉक्स अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत. प्रत्येकांना हेवा वाटेल अशी क्रिकेटची स्पर्धा. ऑफ स्टिकच्या बाहेर शपथ झाले. अगदी या बॉलवरती किती धावा असतील? फक्त 1 किंवा 2 आणि एकच धाव असेल या बॉलवरती. एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. 6 धावा या धावफटकावरती. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा संपूर्ण प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या मॅच नंतर मला वाटते 15 मिनिटाचा ब्रेक नेहमीप्रमाणे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेलच. ओव्हर दी विकेटने शॉट बॉल होता, त्यावरती आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आलेत आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना बॉल निघून जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 6. येतो नागवा चषकातील षटकार. ज्या षटकाची वाट बघतो तो षटकार या ठिकाणी येताना दिसतोय. डायरेक्ट हिट करू शकले नाही आहे. स्वतः गोलंदाज पुढे येत असताना आपण बघतायत. एक धाव या ठिकाणी जरूर प्राप्त केली जाते. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 धावा धावफटकावरती. चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक दुसऱ्या देईल. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4 चेंडू फेकून झालेले आहेत. आता स्ट्रायकर बॅटर जॉय मालकम आहेत. पुन्हा एकदा मालकमने बॉल मारल्या मागे आणि अगदी जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती एक सुद्धा धाव मिळणार नाही आहे. कारण की जर मागे जर बॉल तुम्ही मारलात तर थेट खोचेवड्यामध्ये जाईल आणि तुम्ही खोचेवड्याच्या गावात जरी मारलात तरी ते या ठिकाणी एकही धाव तुम्हाला मिळणार नाही आहे. कारण की त्या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत. तेरा धावा धावफटकावरती 1.5 चेंडू फेकून झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण 2 संघ बघताय. स्वराज 11 आणि त्याच्या विपक्षात जर पाहिले गेले तर ईगल स्टार या 2 संघाच्या माध्यमातून मॅच आपण जरूर पाहतायत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मात्ताभर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या दोन्ही संघांनी जर पाहिले गेले तर चांगले क्रिकेट आजच्या दिवसात खेळलेला आहे. जो जिंकेल मला वाटते थेट पुढच्या फेरीमध्ये दाखवलं येईल. आणि अगदी जर पाहिले गेले तर कोहली इंडियाच्या संघाच्या विपक्षामध्ये खेळताना दिसेल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सावकाश खेळा परंतु चांगला कॅच घेतलाय. त्या ठिकाणी जायचा आहे व्हॉलेंटियर्स. त्या ठिकाणी पहा दुखापत होणार नाही आहे याची दखलता घ्या. चांगला झेल कंप्लीट केलाय. विकेट फलंदाज बाद.
चला पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची दुखापत या ठिकाणी झालेली नाही आहे आणि पुन्हा एकदा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत आणि खरोखरच ग्रामीण क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमध्ये तुम्ही फिटनेस देखील जोपासणं तितकी महत्त्वाची गोष्ट आहे. आता जर पाहिलं तर उन्हाची तीक्ष्णता जितकी जितकी वाढेल तितकी जर पाहिलं तर खेळाडूंमध्ये जर पाहिलं तर ऊर्जा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच कारणास्तव कुठेतरी आता फिटनेस जपून आपण क्रिकेट खेळायला हवं. भरपूर आपण बघतोय तर काही काही ठिकाणी जर पाहिलं तर प्लेयर खेळाडू रिटायरमेंट घेत आहेत. 4-4 षटकांचं क्रिकेट असताना 2-3 षटकामध्ये थकले जातात आणि पुन्हा एकदा रिटायरमेंट घेतात, पुन्हा एकदा बाहेर येत आहेत. कुठेतरी ती एक खंत वाटते कारण की फिटनेस जोपासून तुम्ही क्रिकेट खेळलं पाहिजे आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती जाऊन पोहोचत आहेत ते म्हणजेच 13च्या घरामध्ये. यावेळेला चांगला फटका खेळलाय, एक धाव तरी जरूर प्राप्त केली जाते आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 14, 17 बॉल आणि 24 धावेचं समीकरण. इथून देखील मॅच जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 24 धावेचं लक्ष असेल. प्रीत आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत जे कॅमेरामॅनची भूमिका अदा करत असताना आपण जरूर त्यांना पाहतायत. पुढचा बॉल गोलंदाज असते यार. इथे वेगवान चेंडू होता परंतु थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली आणि त्याच कारणाचा पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. कौतुक करावं लागेल एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये उभं राहून मैदानाच्या आतमध्ये सलग ही 4थी मॅच असावी आणि 4थ्या मॅचमध्ये देखील जर पाहिलं गेलं तर अशोकजी राऊत सर आणि विशालजी नाईक सर हे दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसात देखील 6 मॅचेस त्यांनी कंप्लीट केल्या ॲक्युरेट. परवाच्या दिवसात देखील जो पहिला दिवस होता त्यामध्ये त्यांनी 6 मॅचेस नॉनस्टॉप अंपायरिंग केली आणि हेच त्यांचं कौतुक असेल, सॅल्यूट असेल त्यांच्या कार्याला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थोडीशी एक लाईन खराब असते आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर गोलंदाज लाईनवरती भरकटले जात आहेत आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर बॅक टू बॅक व्हाईट चेंडू हे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आल्या सर्व प्रेक्षक राजांचं या संपूर्ण क्रीडांगणावरती आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. 17 बॉल 22चं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. बॅक टू बॅक. आता मात्र जर पाहिलं तर 2 वाईड होते त्यानंतर कमबॅक केले ते म्हणजेच गोलंदाजाने आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता मात्र आता सुरू केली जाते. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण बघताय 3रं आणि 3ऱ्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत जरूर फेकून झालेले आहेत. 16 धावसंख्या धावफटकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळाली. इथे फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये होता, पाठवला थेट पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार थँक्यू डीजे. सुंदर संगीत आपण सुरू ऐकता डीजे उराजच्या माध्यमातून. भरपूर दिवस आपण जरूर बघतायत. एक वेळा गावातून जर बोट निघाली तर ती येताना दिसत नाही आहेत. कधी येतील याची वाट प्रत्येक गावकरी पाहत असतात. परंतु येताना जे नाकवा आतमध्ये जातात समुद्रामध्ये ते येताना मात्र खुश होऊन येतात. ज्यावेळेला घराची दिशा त्यांना दिसली जाते, ज्यांना घर दिसलं जाते आणि ते फार मोठे खुश होताना दिसत आहेत. मासळी घेऊन येत आहेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर मच्छी आपण कोळी बांधवांचा एक व्यवसाय बनला गेलाय आणि त्याच कारणानं जर पाहिलं तर कोळी बांधवांच्या कारणास्तव तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी जर पाहिलं तर फ्रेश मासळी आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा समोरची दिशा निवडले क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना बॉल सी मारेषा पार
6 धाव्यांकरिता षटकार. या मॅचची हवा काढणारा हा षटकार आलाय. षटकार आलाय. 6 धावा. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले. कुठेतरी जर पाहिले गेले तर चेंडूचा अंदाज बांधता आला नाही आहे आणि त्याच कारणात जर पाहिले तर त्याच्या डोक्यावरून 6 धावा आल्यात. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. हे क्रिकेट आहे मित्रांनो. सिंगल डबल वरती फोकस कराल, षटकार चौकार येतील तर मॅचच्या जवळ तुम्ही जाल. अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 29 धावा झाल्या धावफलकावरती. येणारे बॉल असतील 12 मध्ये करायच्यात 9 बॅटिंग करणार टीम मैदानाच्या आतमध्ये संघ जरूर पाहायला मिळतोय. स्वराज्य 11 या संघाला करायच्यात 12 चेंडू 9 धावा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेला. पाण्याची व्यवस्था झाली. प्रत्येक खेळाडूंपर्यंत पाणी पोचलं गेलं आणि त्यानंतर पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर होतोय. 29 धावा धावफटकावरती 2 गडी बाद. या ठिकाणी जर पाहिलं तर 38 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ जरूर पाहायला मिळतोय. स्वराज्य 11 12 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. मिल्टन 5 बॉलमध्ये 13 केल्यात आतापर्यंत. वडला चांगला फटका खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. आमचे पंच आहेत त्या ठिकाणी आणि अगदी जर पाहिलं गेलं तर एक धाव बॅटच्या सहाय्याने येताना दिसते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 30 धावा या धावफटकावरती. 11 बॉल आणि 8 धावेंचं समीकरण ही मॅच जिंकण्यासाठी टीम स्वराज्य 11 या संघाला. ओव्हर दी विकेटने शॉर्ट बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला चांगला झेल टिपलाय. विकेट जाईल. तिसरा मैदानाच्या आतमध्ये परतावं लागेल. जॉय बॅक टू दी पविलियन. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. अग्री कोळेंची कुल स्वामिनी आई एकविरेचं संगीत आपण जरूर ऐकलात. हॉकेला पावणारी नवसाला धावणारी आई एकविरा आणि सुंदर संगीत आपण डीजे उराच्या माध्यमातून जरूर आपण ऐकलं गेलं. 10 चेंडूत आता मात्र 8 धावेचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत असताना मिस्टर चार्लस अप्पा यांना आपण जरूर बघतायत. पहिलाच बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. मॅच मध्ये पलटवार झाला असता. जर कॅच जर तुम्ही टिपला असता तर कुठेतरी गोलंदाजावरती ते प्रेशर होतं. ते प्रेशर मेंटेन नसतं. इथून चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून राहिली असती परंतु कुठेतरी कॅच ड्रॉप केले आणि आता मात्र मिल्टन आले स्ट्राईक वरती ज्याने 6 चेंडूचा सामना केला आहे आणि 14 धावा मिल्टनच्या बॅटमधून जरूर येताना दिसत आहेत.
9 बॉल 7 हे मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. ओव्हर दी विकेटने काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत असताना बॉल मागे चालला, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केले. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 32च्या घरामध्ये. व्हॅलेंटाईन मिरची यांचं आगमन झालेलं आहे. आमचे जवळचे मित्र आहेत आणि भरपूर वर्षांपासून या परिसरामध्ये त्याने समालोचन केलं. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. नाखवा चषक 2025 मध्ये व्हॅलेंटाईन मिरची आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. इथे एका हाताने खेळलेला स्ट्रोक फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना 1 बाउंड चेंडू ओव्हर दिलो. 4 धावांकरिता चौकार आलाय. ग्रेट बॅटिंग अँड ग्रेट शॉट. थँक्यू डीजे. मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर बघतात व्हॅलेंटाईन मिरची. याच परिसरात जर पाहिलं तर एक नामांकित समालोचक आणि भरपूर काही त्यांच्या माध्यमातून डायलॉग्स आपण नेहमी पाहतोय. चर्चा त्यांचे देखील करणार आहोत. 2 धावेंचं समीकरण. फटका हवे त्या मिस्टॅमिंग झाला. क्षेत्ररक्षक पोहोचला डीप विकेटला आणि अशा रीतीने कॅच ड्रॉप. कॅच सोडली आहे की मॅच सोडली हे पाहणं महत्वाचं राहील. 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. आता येणारे बॉल 6. 1 धावेंचं समीकरण. मॅच जिंकण्यासाठी टीम स्वराज 11 या संघासाठी. कमॉन डीजे. सहा मध्ये एक बॅटची लागले कडा. मॅच जिंकले या ठिकाणी टीम स्वराज 11 ने. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टफ लक टीम ईगल स्टार्स या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला. आम्ही देखील तुमचे खूप खूप आभारी आहोत. चला हँडशेक करण्यासाठी संपूर्ण स्वराज 11 मैदानाच्या आतमध्ये